बघत आहात की सध्या अमेरिका, युक्रेन या सगळ्या देशामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाने सगळ्या जगाला एक हादरा दिलेला आहे. म्हणजे माणसं माणसाच्या वैरी झालेले आहे आणि सगळे लोक या भौतिक सुखाच्या पाठीमागे माणसांचा बळी घेत आहेत. मोठे मोठे क्षेपणास्त्राने आणि मोठे मोठे जे जे काही हत्यार आदी आहेत, बॉम्ब आदी आहेत, हे टाकत आहेत. आणि असंच हिरोशिमा नागासाकीवर काही दिवसापूर्वी बॉम्ब टाकला होता आणि 2 शहर उद्ध्वस्त केले होते जपानचे. तिथं काही बनणार नाही, काही उगवणार नाही असा दावा देखील होता त्यांचा. अवघ्या 50-60 वर्षामध्ये जपानने तिथं गुलाब फुल उगवला आणि ज्या दिवशी हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकले होते त्या दिवशी विमानामध्ये फुलं भरले आणि अमेरिकेच्या दिशेने ते विमान उडत गेले. अमेरिकेच्या रडारवर जेव्हा ते विमान दिसले तेव्हा अमेरिका घाबरली. त्यांना असं वाटलं की बहुतेक आजच्या दिवस आम्ही त्यांचे 2 शहर उद्ध्वस्त केले होते, आज जपान काहीतरी आमचं उद्ध्वस्त करणार आहे. पण वरून जपानने जेव्हा फुलं टाकले त्यांच्यावर आणि त्या फुलाबरोबर एक संदेश पाठवला की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. तर हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जे आपले कुरगाव या ठिकाणी लहान लहान मुलाला जे भगवान बुद्धाचं ज्ञान, जे मैत्री भावना, जे करुणा, दया, मैत्री, माता पिताचे उपकार आहे त्यांची सेवा करण्याचं, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत कसं माणुसकीनं वागायचं, कसं सेवा भागायचं, अनाथांना, गरिबांना, वृद्धांना कसं सेवा करायचं, याचं प्रशिक्षण मध्ये श्रामनेर शिकव. श्रामनेर त्या 75 शेके असतात. त्या 75 शेक्यामध्ये कसं बसायचं, कसं उठायचं, कसं चालायचं, कसं खायचं, कशी निद्रा घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी आपले आई वडील शिकवू शकत नाहीत. एवढ्या श्रेष्ठ गोष्टी त्या ताकदाने शिकवलेल्या आहेत, त्या त्यांना शिकवल्या जातात. एक चांगला श्रेष्ठ माणूस म्हणून, चांगला पती म्हणून, चांगला भाऊ म्हणून, चांगला पुत्र म्हणून, चांगला मित्र म्हणून तो समाजामध्ये चिवर काढल्यानंतर देखील जर गेला तर तो आदर्श म्हणून जीवन जगू शकतो आणि चिवरात जर राहिला तो साऱ्या दुःखातून मुक्त होणाऱ्या लिंबा सुखाकडे जाऊ शकतो. म्हणून तर दर पौर्णिमेच्या अनुषंगाने 19 तारखेला जे पौर्णिमेचं महत्व असतं ते वेगवेगळ्या भिक्षूंना बोलून लोकांमध्ये धर्मचेतना उत्पन्न व्हावी, लोकांमध्ये दानशील समाधीचं आचरण वाढावं आणि माणसाने माणसासोबत माणुसकीने वागावं, वैरभाव सोडावा, जातीयता दूर व्हावी, कर्मकांड, धर्मभेद या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्या, या श्रेष्ठ हेतू ठेवूनच पूज्य भिक्खू पन्याबुद्धी महातेरू यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र दीक्षाभूमी हे कोरगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी, आपण पत्रकार बंधूंनी देखील आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर या गोष्टीचा प्रचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपले पुण्य पारमिताच होईल आणि आपले जीवन सुद्धा सुखमय होईल. सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो, सुख हो. भिक्खू ज्ञान रचित छत्रपती. दर महिन्याच्या 19 तारखेला श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. या ठिकाणावर या 19 तारखेला मार्च महिन्याच्या पूज्य भदंत ज्ञानरक्षकजी स्थगित, जे की संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, देशभरामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणावर अनेक राज्यांमध्ये सुद्धा त्यांची प्रवचनं होतात आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, गंभीर स्वरूपातही आणि हसत खेळ सुद्धा, म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे ते धम्म ग्रहस्थ उपासक उपासिकांना ते समजून सांगत असतात. एक अतिशय महापुण्यवान आणि एक भिक्षू संघामध्ये मला वाटतं महादानी असे भंतेजी ज्ञानरक्षक फेरो आहेत. मागच्या टायमामध्येच त्यांनी आंबोड्याचे शिलानंद भंतेजी आहेत, त्यांनी 10 कोटीचा एक प्यागोडा बनवत आहेत त्या दगडामध्ये. त्यासाठी भंतेजींना आतापर्यंत 25 लाख रुपये त्यांनी तिथं दान दिलेलं आहे. याही श्रामनेर प्रशिक्षण केंद्रासाठी त्यांनी 25,000 रुपये इथं दान दिलेलं आहे. श्रामनेर दीक्षाभूमीसाठी त्यांची वाणी अतिशय मधुर आहे, प्रेमळ आहे, करुणा मैत्रीनं भरलेली त्यांची वाणी आहे. अतिशय स्वभाव सुद्धा प्रेमळ आणि दयाळू मायाळू आहे. माता भगिनींना सुद्धा म्हणजे चांगला उपदेश, सासू सुनांमध्ये कधी वादविवाद होऊ नये, परिवार म्हणजे एकोप्यानं राहिला पाहिजे, भावाभावामध्ये वाद भांडण तंटा होऊ नये, परिवारातला एकोपा, समाजातला एकोपा व्हावा आणि धम्माच्या कामामध्ये सगळ्यांनी लागलं पाहिजे. पुण्याची संधी ही सर्वांना आज वर्तमानात म्हणजे चालून आलेली आहे. बोधिसत्वाच्या काळात आपला जन्म झालेला आहे, म्हणून दानपारमिता सुद्धा करावी आणि हे पुण्य अर्जित करावं, याच्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचं काम पूज्य भदंत ज्ञानरक्षक सगळे करत असतात. औरंगाबाद पाचोड म्हणजे औरंगाबाद पासून 40 किलोमीटर अंतरावर पाचोड नावाचं एक गाव आहे, अंबरनाथ पासून 20 किलोमीटर आहे मला वाटते. तर तिथं भंतेजींनी 7.5 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणावर भव्य तिथं वृद्धाश्रम असेल किंवा शाळा कॉलेज असेल आणि हॉस्पिटल असेल,
धम्म परिषद असेल किंवा धर्माचा संस्कार उजवण्याचं एक केंद्र तिथं सुरू केलं भंतेजींनी. आपल्या पुण्यकर्माने बुद्धाच्या अस्थी बाहेर देशातून मिळवलेल्या 5 अर्हंताच्या अस्थी भंतेजींनी त्या मिळवलेल्या आहेत. आणि मी स्वतः भंतेजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या भूमीमध्ये जेव्हा गेलो तर त्या ठिकाणावर अनेक लोक म्हणजे असे 1,00,000 2,00,000 सोनं नाणं घेऊन अशा लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. म्हणजे रात्री 2:30 मी 11 वाजता गेलो तेव्हापासून लोकांची जी रात्री सुद्धा म्हणजे लोक दान घेऊन भंतेजींच्यासाठी रांगेत उभे होते. 2:30 पर्यंत आम्ही म्हणजे भंतेच्या मी सोबत असताना दान स्वीकारलं त्यांनी. आणि 2:30च्या नंतर आम्ही गेलो तर लोक तरी सुद्धा दान भंतेजी म्हणले आता आपण सकाळी दान देतो. ते म्हणजे कारण दान केल्याशिवाय माणसाकडे दान येत नाही. शील पालन केल्याशिवाय म्हणजे माणसाला धम्मही उत्तम प्रकारे सांगता येत नाही. दानशील आणि समाधी या गोष्टी अतिशय महत्वाच्या काळामध्ये आहे की भंतेजी ज्ञानरक्षित फेरो हे म्हणजे आपल्या पवित्र वाणीने आपल्या त्यागाने बलाने लोकांना समजावून पटवून सांगण्याचं काम करत आहेत. अनेक लोक धम्मवान बनत आहेत. अनेक उपासक उपासिका अष्टशील उपोषणधारी बनत आहेत. तर या प्रशिक्षण केंद्रामध्ये या 19 तारखेला मार्च 2026च्या भंतेजींची धम्मदेशना आयोजित केली. भंतेजींचा अनमोल वेळ त्यांनी देऊन आम्हाला उपकृत केलं. अनेक उपासक उपासिका श्रद्धेनं भंतेजींची धम्मदेशना श्रवण करत होते. अनेक प्रसन्न चित्त घेऊन चेहऱ्यावरचे त्यांचे प्रसन्नतेचा भाव आजही जर आपण पाहिला तर मला वाटतं वर्षभर तरी त्यांच्या चित्ताची प्रसन्नता कायम राहील. नेहमी धम्म मार्गात आलं पाहिजे. भंतेजींचं धम्मदेशना ऐकली पाहिजे. आणि सगळ्यांना एक नम्र निवेदन, नम्र विनंती, नम्र आव्हान आहे की आपण एकदा तरी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट दिली पाहिजे. त्या ठिकाणावर समाजाच्या दानामधून 3.5 एकर जमीन विकत घेतलेल्या 20x50 बांधकाम इकडे अगोदर झालेलं आहे. इथं श्रामनेर भिक्षूंना ट्रेनिंग दिल्या जाते आणि 3 बोर्ड समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत. आता सध्या 3.5 कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम चालू आहे. त्याही कामामध्ये आपण आर्थिक दान देऊन किंवा इथे विजिट देऊन सुद्धा या महापुण्याचे भागीदार बनवू शकतो. आपल्या सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण ही भंतेजींच्या काही सदैव ऋणात राहील. त्यांच्या मंगल वाणीने, मंगल आशीर्वादाने म्हणजे आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. मी भंतेजींना अभिवादन करतो.